हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे आता अशा पद्धतीने गौतमी किती खोटारडी आहे, किती नीच आहे हे सिद्ध करणार आणि येऊन कृष्णाबरोबर लग्न करणार, सप्तपदी फिरणार. नेमकं काय काय घडतं हे जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता आपण पाहतो की आता इथे कृष्णाने हातावरती कापूर ठेवलेला असतो आणि ती आता देवीकडे प्रार्थना करत असते. त्यावेळेस आता देवीने तिला कौल दिलेला असतो, तिच्या हातावरती फूल पडलेलं असतं. त्याबरोबर आता कृष्णा म्हणत असते, देवी आई आता तू कौल दिला आहेस नवं, मग मला पक्की खात्री आहे दुष्यंत सरकार नक्की येणार आणि आम्हा दोघांचं लगीन बी होणार. आता त्यांच्यासाठी मी किती बी वेळ वाट बघायला तयार आहे. त्याबरोबर लगेचच कृष्णाला दुष्यंतचे शब्द पुन्हा एकदा आठवायला लागतात. कृष्णा, मी तुझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे. माझ्यावरती कोणत्याही प्रकारची जबरदस्ती झालेली नाही आहे. खरंच मी मनापासून तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालायला स्वतःहून तयार झालो. खरं बोलतोय मी. त्यावेळेस मग मात्र आता कृष्णा खुश असते. तर इथे आता दुष्यंत हा पूजाला म्हणत असतो, तू काहीही केलंस ना तरीसुद्धा मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र कधीच घालणार नाही. मी लग्न नाही करणार आहे तुझ्याबरोबर एनी हाव. समजलं का तुला? त्यामुळे उगाचच्या उगाच माझ्या मागे मागे करण्याचा प्रयत्न करू नकोस. प्लीज लांब राहा माझ्यापासून. कळतंय का तुला? त्याबरोबर पूजा म्हणत असते की डी अरे असं का वागतोयस माझ्याशी? माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. आणि ठीक आहे, जर नाहीच ना तुला माझ्याशी लग्न करायचं तर चालेल, मी माझं आयुष्य संपवून घेते. माझ्याशी लग्न करायचं का नाही हा जरी सर्वस्वी तुझा चॉईस असला तरीसुद्धा मी जगायचं का नाही आणि मी फक्त कोणावर प्रेम करायचं हे मात्र माझं मीच ठरवणार. आणि तुला नको आहे ना मी तुझ्या आयुष्यात तर चालेल, मी तुझ्या आयुष्यातूनच काय ह्या जगातूनच कायमची निघून जाते, नाहीशी होते. डी कायम सुखी राहा. मला फक्त तुझा आनंद, तुझं सुख, तुझं सगळं तुझं महत्त्वाचं आहे. आता तू तुझ्या आयुष्यात खुश असलास की मला माझा आनंद मिळाला. बस मला फक्त तू आनंदी हवायस. मी आता विष पिते डी. एवढं बोलून ती विषाची बाटली स्वतःच्या तोंडाच्या जवळ घेते आणि म्हणत असते, डी खरंच मी विष पिऊन घेते. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, अगं मग थांबलीस का? पी ना. अगं पी, अशी वाट बघत थांबू नकोस. गौतमी, प्यायचं आहे ना विष? मग पिऊन घे पटकन. अगं पी लवकर, कारण जेव्हा तू इथे विष पिशील त्याच्यानंतरच तर मला माझ्या लग्नासाठी जाता येईल ना. त्याबरोबर गौतमी आता दुष्यंतकडे बघतच राहते. तर दुष्यंत हा पटकन तिच्या हातातली ती बाटली खेचून घेतो आणि स्वतःच्या तोंडात उलटी करत खाली फेकत म्हणतो, पाणी होतं ह्याच्यामध्ये. तुला काय वाटलं मला कळणार नाहीत का तुझी नाटकं? अगं मूर्ख मुली, विषाची बाटली म्हणून तू एक साधी काळ्या रंगाची काचेची बाटली घेऊन आलीस आणि मला सांगितलंस की ही विषाची बाटली. विष इतक्या सहज कुठेही उपलब्ध होईल आणि ते तुझ्यासारख्या नीच मुलीला मिळेल? अगं जी मुलगी स्वतःच्या बॉयफ्रेंडला 4 वर्ष रिलेशनशिपमध्ये असल्याच्या नंतरसुद्धा फसवू शकते आणि आपल्या बॉसबरोबर अनैतिक संबंध ठेवू शकते ना, ती मुलगी आणखीन किती खालच्या थराला जाऊ शकते हे मला व्यवस्थित माहिती आहे. गौतमी, काय आहे ना, तू फक्त दुनिया बघितली आहेस तुझ्या आजूबाजूची, पण मी दुष्यंत रांगडे पाटील आहे. अगं तुझ्या लक्षात नसेल तर तुला पुन्हा आठवण करून देतो. मी US वरून MBAचं शिक्षण पूर्ण करून इथे परत आलो आहे. त्यामुळे मी तुझ्यापेक्षा जास्त दुनिया पाहिली आहे. तुझ्यापेक्षा थोडीफार तरी जास्त अक्कल नक्कीच मला आहे. आज मी इथे तुझ्याशी लग्न करायला किंवा तुला वाचवायला आलो नव्हतो, तर आज मी तुला इथे तू किती नीच आहेस, तू किती खोटारडी आहेस ना, या सर्व गोष्टींची जाणीव करून द्यायला आलो होतो. तू मलाच काय दुसऱ्या जगातल्या कितीही साध्या मुलालासुद्धा डिझर्व करत नाहीस. समजलं? आय हेट यू गौतमी. त्याबरोबर आता मात्र गौतमीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. म्हणजे आत्तापर्यंत जो दुष्यंत तिच्यावरती वेड्यासारखं प्रेम करत असतो, तिच्यासाठी काहीही करायला कधीही तयार राहिलेला असतो, आज पहिल्यांदा तोच दुष्यंत तिला म्हणत असतो की आय हेट यू आणि मीच काय जगातला कोणताही मुलगा तुझ्यावरती प्रेम करू शकणार नाही, कारण मुळात प्रेम करावं अशी तुझी लायकीच नाही आहे. यू आर नॉट डिझर्वेबल. त्याबरोबर तिला मात्र आता कळत नसतं की आता मी नेमकं करू तरी काय करू जेणेकरून डीला माझ्या जाळ्यात मला पुन्हा खेचता येईल. ती आता दुष्यंतला म्हणायला लागते, डी अरे असं नको ना करू. अरे मी घाबरून केलं होतं हे सर्व, कारण मला तुझं प्रेम मिळवायचं होतं. मला वाटलं होतं की तू मला मरताना बघू शकत नाही आणि तू माझ्यासाठी हे सगळं थांबवशील. अरे मी खरंच तुझ्याशिवाय नाही राहू शकत. डी प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. डी प्लीज
प्लीज मला सोडू नकोस. डी, अरे तुझ्याशिवाय माझं या जगात आहे तरी कोण? फक्त तू आणि तू. तू नसशील तर माझं आयुष्य संपून जाईल रे डी. तर इकडे आता जयकांत जो असतो तो लोकांना म्हणायला लागतो, अरे किती वेळ झाला बघा, अजूनसुद्धा दुष्यंतचा पत्त्या नाही आहे. ती बिचारी कृष्णा तिच्या खोलीत रडत बसली असेल, नशिबाला दोष देत असेल स्वतःच्या, पण या सर्वात त्या कृष्णाचा तरी बिचाऱ्या पोरीचा काय दोष? त्यामुळं मी मोठ्या मनानं तिच्याबरोबर लगीन कराया तयार आहे. तर तुम्ही समद्यांनी आता तुमचं काय मत आहे ते सांगा. मला माझी चूक सुधारायची आहे आणि कृष्णाला लग्न करून नवी आयुष्याची सुरुवात करून द्यायची आहे. तर इकडे आता हे सगळं दुष्यंतच्या वडिलांना मात्र अजिबात आवडत नसतं. पण त्यांना प्रश्न पडलेला असतो की दुष्यंत गेलाय तर गेलाय कुठे? तर इकडे बाळजाबाईसुद्धा आता मनात खुश असतात. त्या लगेचच म्हणायला लागतात की आमासनी जयकांतचं म्हणणं पटायले. तुम्हा गावकऱ्यासनी हेच वाटायलंय नवं की आमासनी कृष्णाला आमच्या घरची सून करून घ्यायची नाही म्हणून? मग आता ठीक आहे, जर दुष्यंत लग्न मंडपात नाही तर दुष्यंतचाच धाकला भाऊ म्हणून जयकांत हा कृष्णाशी लगीन करेल. दुष्यंतमध्ये आणि जयकांतमध्ये आम्ही कधी बी फरक केलेला नाही. आमची दोन्ही पोरं आमच्यासाठी सारखीच आहेत. त्याबरोबर आता कृष्णा ही त्या ठिकाणी आलेली असते आणि कृष्णा आता म्हणत असते की थांबा बाळजाबाई, घाई करायची काय बी गरज नाही. अन तुम्हा समद्यासनी जरी वाटत असलं की दुष्यंत सरकार मला फसवून पळून गेल्यात लग्न सोडून, तरी बी माझी खात्री आहे दुष्यंत सरकार पळून जाणाऱ्यांपैकी नक्कीच नाही. काय आहे नवं, तुम्ही समजे ते मंडपात नाही म्हणून असा विचार करायलायसा की ते पळून गेले असतील. पर कुणीतरी असा बी विचार करा की कदाचित काहीतरी अडचण आली असेल, कोणाला तरी मदतीची गरज असेल आणि म्हणून दुष्यंत सरकार तिकडं मदत करण्यासाठी किंवा एखाद्याला अडीअडचणीतनं बाहेर काढण्यासाठी गेले असतील म्हणून. त्याबरोबर गुरुजी म्हणत असतात, अगं कृष्णा पोरी, तू जे काय बोलायलास नवं ते समज आमासनी मान्य आहे, पर लग्नाचा मुहूर्त पुढं निघायलाय त्याचं काय करायचं? विधी वेळेवर व्हायला हवी का नको? त्यावर कृष्णा म्हणत असते, गुरुजी फक्त विधी वेळेवर व्हायला हवेत ना? मग ठीक आहे, तुम्ही अंतरपाठ धरा आणि लग्नाचे विधी सुरू करा. मला पूर्ण खात्री आहे की दुष्यंत सरकार शेवटची गाथा व्हायच्या आधी नक्की येतील आणि त्यांच्याच हातून माझ्या हातामध्ये मंगळसूत्र पडणार. माझी हळदही हसणार आणि कुंकूही हसणार, याची मला संपूर्ण खात्री आहे. आणि मग आता कृष्णा ही हातामध्ये हार घेऊन उभी राहिलेली असते. अंतरपाठ धरला जातो आणि गुरुजी म्हणतात, चालेल मग आता आम्ही विधीला सुरुवात करतो. त्याबरोबर लगेचच बाळजाबाई म्हणतात, फक्त 1 मिनिट तेवढा द्या गुरुजी आमासनी. आणि मग बाळजाबाई कृष्णाला सांगायला लागतात, बघ कृष्णे, अजून बी विचार कर, जयकांत तुझ्याशी लगीन कराया तयार आहे. नाहीतर जर आता तू अंतरपाठाच्या एका बाजूला एकलीच उभी राहिलीस आणि दुष्यंत शेवटी आलाच नाही, तर मग मात्र असंच गृहीत धरलं जाईल की तुझं लगीन झालेलं नाही. मग मात्र या समजाला सर्वस्वी तू जबाबदार असशील, कारण त्यानंतर तुझ्याशी लगीन कराया कोण बी पोरगा तयार व्हायचा नाही. मग अगदी तो जयकांत आमचा पुतण्या असला तरीसुद्धा. त्यावर कृष्णा म्हणते, चालेल, मी तयार आहे या गोष्टीसाठी. आणि तसं बी जयकांत बरोबर लगीन करण्यापरीस इरीत उडी मारत. त्याबरोबर बाळजाबाईंना आता खूपच राग येतो कृष्णाचा. तर कृष्णा ही म्हणत असते, माफ करा बाळजाबाई, लहान तोंडी मोठा घास घेतो, पर मला खात्री नाही, 100% माहीत आहे आज दुष्यंत सरकार मला इथं एकलीला नाही सोडायचं. ते इथं येणार म्हणजे येणारच. त्यानंतर आता लग्नाचे विधी गुरुजींनी सुरू केलेले असतात. एका बाजूला एकटी कृष्णा उभी असते आणि ती मनातल्या मनात म्हणत असते, देवी आई, मला खात्री आहे तू जर मला कौल दिला आहेस तर नक्की दुष्यंत सरकारांना वेळेपावतर इथं पोचवण्याची जबाबदारी बी तू स्वतःहूनच स्वीकारली आहेस. आता ती जबाबदारी शेवटच्या क्षणापर्यंत नीट पार पाड. माझ्या होणाऱ्या नवऱ्याला दुष्यंत सरकारांना इथं लवकरात लवकर पोचीव आणि आम्हा दोघांचं लगीन पार पाड. आम्ही दोघांनी एकमेकांच्या गळ्यात एकदा का हार घातले की मग मात्र आम्हासनी कोणी बी अडवू शकणार नाही. पर जोवर इथं दुष्यंत सरकार येत नाही तोवर इथली प्रत्येक व्यक्ती त्यासनी बी नावं ठेवत राहील आणि मला बी. त्यामुळं लवकरात लवकर दुष्यंत सरकारसनी इथं पाठवाई
आता कृष्णा प्रार्थना करत असते. तर दुसरीकडे बाळजाबाईंच्या मनात मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. त्यांना वाटत असतं की बरं झालं, कमीत कमी ही ब्याद आता आमच्या घरात तरी येणार नाही. दुष्यंतने जे काही केलं ते 100% योग्यच केलं. पण तोपर्यंत आता दुष्यंत हा लग्न मंडपात पोहोचलेला असतो आणि तो विचार करत असतो की कृष्णा माझी वाट बघत असेल आणि आता तो धावतच आतमध्ये येतो. त्याबरोबर लोक म्हणायला लागतात, कृष्णाचा विश्वास खरा ठरला. हे बघा, दुष्यंत सरकार आले बी. आणि मग आता लगेचच दुष्यंतला एक माणूस म्हणतो, अहो दुष्यंत सरकार, पळा पटकन आणि जाऊन तिकडं अंतरपाठाच्या समोरच्या बाजूला उभं राहावा. अहो कृष्णाने गुरुजींनी सांगितलं होतं की तुम्ही विधी सुरू करा म्हणून. दुष्यंत सरकार नक्की येतील. आणि बघा, तुम्ही आलाय बी, जा लवकर तिकडनं उभं राहावा, तर तुमचं लगीन पुरं होईल, जावा. त्याबरोबर आता बाळजाबाईंना मात्र हे समज बघून लईच जास्त राग येत असतो. बाळजाबाई मनातल्या मनात म्हणत असतात, अरे लेका खुळा, काय येडा तू? अरे जर एवढा चांगला पळून गेला होतास तर पुण्यांदा माघारी कशा पायी आलास? काय गरज होती तुला पुण्यांदी माघारी यायची? अरे इथं जे झालं असतं ते आम्ही आमच्या परीनं निस्तरण्याचा प्रयत्न केला असता आणि निस्तरलं बी असतं की. तर इथं आता कृष्णा ही विचार करत असते की दुष्यंत कधी येईल. आणि आता दुष्यंत अचानक तिच्या समोर येऊन उभा राहिल्यामुळे कृष्णाचा आनंद अगदी गगनात मावणार नाही इतका असतो. दुष्यंतला बघून कृष्णा खूप खुश होते. तर गुरुजी म्हणतात, पोरी तुझा विश्वास खरा ठरला. मी म्हणलं होतं ना, ओ बाळजाबाई, लक्ष्मीच्या पावलांनी हीच पोर तुमच्या घरात येणार म्हणून. बघा आली का नाही हीच पोर तुमच्या घरात. बरं, आता तुम्ही दोघांनी एकमेकाच्या गळ्यात हार घाला. मग गुरुजींच्या सांगण्यावरून कृष्णा आणि दुष्यंत एकमेकाच्या गळ्यामध्ये हार घालतात. तर कृष्णा मात्र आता मनातून देवी आईचे आभारसुद्धा मानते. आई, खरंच तुझ्या चरणांवर प्रार्थना केली आणि माझी प्रार्थना तू ऐकलीस. दुष्यंत सरकारसनी येळेवर इथं आणलंच बघ. अशीच कायम आमच्या संसारात बी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा. तरी ते आता दुष्यंतचे वडील हे मात्र विचार करत राहिलेले असतात. पण दुष्यंत हा असा अचानक लग्न मंडपातून गायब झाला तरी झाला कसा? जर त्याला गायब केला होता तर कोणी केला होता, बाळजाने की जयकांतने? कारण त्या दोघांव्यतिरिक्त हे लगीन मोडावं अशी इच्छा इथल्या उपस्थित असलेल्या कोणापैकीची बी असेल असं मला वाटत नाही. आणि दुष्यंत जर स्वतःच्या मर्जीनं गेला असेल घराबाहेर, तर मग दुष्यंत हा असा अचानक परत कसा काय आला? नक्की एवढं दुष्यंतचं काय काम होतं की दुष्यंतला स्वतःचं लगीन सोडून त्या कामासाठी घराबाहेर पडावं लागलं? ते काय भी असो, शेवटी माझ्या मनाप्रमाणे घडलं ना, मग विषय संपला. मला कृष्णीचं आणि दुष्यंतचं लगीन बघायचं होतं आणि कृष्णी आणि दुष्यंतचं लगीन माझ्या मोहरं पार पडतंय. त्याबरोबर इथे आता जयकांतला मात्र खूपच जास्त राग येत असतो कृष्णाचा. कारण आता तो तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी उभासुद्धा राहिलेला असतो. पण ऐन मुहूर्तावर कृष्णा म्हणते की मला तुझ्याशी लग्न नाही करायचं. जयकांत म्हणत असतो, कृष्णे तू बायको जरी दुष्यंतची झाली असशील तरी वापर मात्र तुझा आपण करणार म्हणजे करणार, एकदा का होईना पर करणार. त्याबरोबर आता हे सगळं तो मनात म्हणत असल्यामुळे कोणाला कळत नसतं. त्याची आई त्याला म्हणते, काय रे, काय बोलतोय एवढा मनातल्या मनात? जरा गुपचूप उभा राहा की. बघ समधी लोक तुझ्याकडं बघायला लागल्यात. येड्यासारखी फक्त हसत बसू नको किंवा हातपाय हलवू नको, गप उभी राहा. त्याबरोबर मग जयकांत हा गप्प उभा राहतो. तर लगेचच आता बहिणावती म्हणायला लागते, आणि नसता शहाणपणा कराया कोण सांगतं रे तुला? काही तर म्हणे मी त्या कृष्णीबरोबर लगीन करायला तयार आहे म्हणून. अरे तू मापडीक तयार असशील रे, पण आम्ही बी तयार असायला हवं नवं का? हे भिक्कारडवान काय बी झालं तरी त्या दुष्यंतच्याच पदरात पडणार. तू कधी बी ते स्वतःवरती ओढवून घेण्याचा प्रयत्न बी करू नकोस. त्याबरोबर आता इथे दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो आणि गावकऱ्या सगळ्यांनाच म्हणत असतो, मी कृष्णा तुझी आणि तुम्हा सगळ्याच गावकऱ्यांची मनापासून माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. ॲक्च्युली माझं एक खरोखर खूप महत्त्वाचं इम्पॉर्टंट काम होतं, ते करायचं होतं म्हणून मी निघून गेलो होतो. काम संपवून ताबडतोब इथे आलो. त्याबरोबर आता कृष्णा म्हणत असते, कशाचं काम होतं सरकार? त्याबरोबर दुष्यंत सांगतो, अगं काही नाही, जुने काही हिशेब होते ते क्लिअर करायचे होते. किती दिवस झाले होते क्लिअर होत नव्हते, त्याच्यामुळे पुढचा हिशोब सुरू करता येणार नाही ना, म्हणून मग मी आता शेवटी ते सगळे हिशेबाचे जे काही फॉर्मॅलिटीज बाकी होत्या त्या पूर्ण केल्या. ते सर्व ब्लॉक करून आता मगच मी इकडनं बाहेर पडतो. त्याबरोबर आता कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, बरोबर चालतंय दुष्यंत सरकार, पण तुम्ही माझी माफी मागायची काय बी गरज नाही. मी जबरदस्तीनं बळजबरीनं तुमची बायको झालो आहे, मला ठाव आहे. समधी लोक मला तेच तर म्हणतात ना, जबरदस्तीची बायको म्हणून. त्यावर आता लगेचच तिला ते सांगत असतात की
अजिबातच असं नाही आहे कृष्णा. तुझ्याबरोबर लग्न हे मी मनापासून केलं आहे. त्यामुळं तुला यापुढे कोणी काही बोललं तर अजिबात त्याचं वाईट वाटून घ्यायचं नाही किंवा दुःखसुद्धा करून घ्यायचं नाही. तर आता कृष्णा आणि दुष्यंत यांना गुरुजी सांगतात, थोड्या मोठ्यांचे एकत्र जोडीने आशीर्वाद घ्या. मग विवाह संपन्न झाला. मग दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं आता एक एक करून सगळ्यांचा आशीर्वाद घेत असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. धन्यवाद.